नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मनीषा लाईव्ह. ड्रायफ्रुट्स होते इथे मी दुपारी वाळवून घेतले आणि संध्याकाळी मग हे मिक्सरमध्ये बारीक करून मला बनवायचे होते ड्रायफ्रूटचे लाडू. कारण साठी बनवायचे होते, कारण त्याच्या शरीरात थोडं विटॅमिन जावं म्हणून, थंडीसाठी म्हणून मी हे लाडू बनवण्याचे ठरवले. कारण तो खाताना फक्त काजू खाते आणि नाही मनुका खात, नाही बदाम खात. तर म्हणून मी विचार केला की ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवावं, की काही विटॅमिन त्याच्या शरीरात जाईन थंडीमध्ये. इथे सगळे ड्रायफ्रुट्स बारीक केले मिक्सरमध्ये आणि तुपामध्ये भाजले. नंतर मग भाजल्यानंतर त्यामध्ये थोडं जास्त तूप टाकलं आणि लाडू बांधून घेतले. झालं रात्रीचं. आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, तर पूजा केली आणि महालक्ष्मीचे अष्टक वाचायला घेतले. नमस्ते मामा श्री पीठ शंकर दासी महाराज नमस्ते नमस्ते गरुडे कोला शुभंकर कुमारी वैष्णव ब्राह्मणी महाराज नमस्ते सर्वे सर्वते सर्व दुष्टभंकारी सर्व दुःख देवी दुःख हरी देवी महाराज नमस्ते सिद्ध बुद्धी करे देवी मुक्ती भुक्ती मुक्ती सदायिनी मंत्र मुक्ती सदायिनी महाराज नमस्ते आद्यंतरी इंद्र देवी आद्यं शक्ती महेश्वरी योगी जी योगन संभूती महाराज नमस्ते तुला सुखी महारुद्र महाशक्ती महादोहरे महोदरे महापाप हरी देवी महाराज नमस्ते पद्यांत सरस्वती देवी परम ब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगत माते महाराज नमस्ते श्वेतांबर देवी नाना लंक भूषिते जगत स्थिते जगत माते महाराज नमस्ते. महालक्ष्मी अष्टक वाचले आणि पूजा वगैरे संपन्न झाली. आरती केली आणि नंतर मग मला खाली ऑफिसमध्ये पूजा करायची होती, कारण माझं लायसन आलं होतं फूडचं आणि स्टिकर छापले होते, त्यामुळे ते करून घेतलं. नंतर मग रात्रीचं आहे, रात्री मी लेपन करून घेतलं उंबरठ्याचं, कारण चौकट बसवली होती बाबांनी आधी. तर मग खूप दिवसाचा विचार केला होता या उंबरठ्याचे पूजन करीन, पण तो काही योग आला नाही. तर योगायोगाने हा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता, तर त्या दिवशी मी उंबरठ्याचे लेपन करण्याचे ठरवले. तर हे सकाळीच करणार होती, पण मग सकाळी मला ऑर्डर कंप्लीट करायचा होता डिस्टिल वॉटरचा. तर तो जो ऑर्डर होता तो 12 पर्यंतच द्यायचा होता, तर 25 कॅना भरायचं होतं, त्यामुळे ते धावपळ सुरू होती. पण थोडा वेळ झाला, 3 वाजले ते कॅन वगैरे भरायला, म्हणून मग हे लेपन मी संध्याकाळी म्हणजे सायंकाळी केलं. हे लेपन तयार केले मी गंगाजल, गुलाबजल, गोमित्र आणि हळद मिक्स करून, आणि याचे लेपन केले. मला तर एवढं माहित होतं हे लेपन असे तयार करायला लागते. तर तुम्हाला काही माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. असं म्हणतात की उंबरठ्याचे लेपन केले की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवाला आवाहन होते. आपण जी पूजा करतो ती देवापर्यंत पोहोचते, म्हणून उंबरठ्याचे लेपन करणे खूप आवश्यक आहे. मला तर एवढं काही माहीत नव्हतं पूजेबद्दल, पण आता व्हिडिओद्वारे वगैरे खूप काही माहीत होते. तर तसं आपण करतो आणि केल्याने काही वाईट होत नाही, तर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि मला तर हे खूप आवडते करायला. जे व्हिडिओ होते जो मी ऑर्डर कंप्लीट केला डिस्टिल वॉटर, तर तो यामध्ये काही ऍड केला नाही. तर नेक्स्ट व्लॉग माझा त्याचाच राहीन, तर बघायला विसरू नका. फर्स्ट ऑर्डर माझा कंप्लीट झाला देवीच्या कृपेने. तर हा व्हिडिओ माझा इथेच संपवते. जाताना चॅनल सबस्क्राईब करून जा आणि कमेंट करून जा आणि लाईक पण करून जा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असेल, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि असेच माझे व्लॉग पाहायला विसरू नका. बाय, टेक केअर.